मित्रांनो, आजकाल मोशन कंट्रोल व्हिडिओज सध्या खूप व्हायरल होताना दिसत आहेत. आपण अशी एखादी रील बघितली असेल बघा. एक अगदी लहान मुलगा आहे, म्हणजे जो नीट उभा राहू शकत नाही असा एक लहान मुलगा. आणि तो एखाद्या बॉलिवूडच्या हिंदी सॉन्गवर अतिशय सुंदर असा डान्स करतोय, म्हणजे सगळ्या स्टेप्स वगैरे करतोय. आपण आश्चर्यचकित होतो की हा छोटासा मुलगा ह्या गाण्यावर कसा डान्स करू शकतो. पण ती एआय ची कमाल असते. ठीक आहे, मग याला म्हणतात मोशन कंट्रोल. मोशन कंट्रोल व्हिडिओ. ही मोशन कंट्रोल व्हिडिओ बनवण्यासाठी क्लिंग नावाचं जे टूल आहे ते यूज केलं जातं. पेड आहे ऍक्च्युली ते. परंतु आपल्याला ते काही ठिकाणी काही मॉडेल्समध्ये ते फ्री ऍक्सेस करायला मिळतं. आणि आज मी तुमच्यासाठी ते फ्री ऑफ कॉस्ट कसा ऍक्सेस करायचा आणि मोशन कंट्रोल व्हिडिओ कसे तयार करायचे ते बघणार आहोत. आता तुम्ही पहिल्यांदा ही व्हिडिओ बघा. आता ती मांजर चहा पिते आणि तो तिच्या बाजूला बसलेला जो माणूस आहे तोही चहा पितोय. दोघांची ऍक्शन बिलकुल सेम आहे. आता या केसमध्ये काय होतं बघा, त्या मांजरीचा फोटो होता माझ्याकडे आणि त्या माणसाची व्हिडिओ होती. मी काय केलं, त्या व्हिडिओ मधला तो जो माणूस आहे चहा पिताना, तो इफेक्ट मी त्या मांजरीवर अप्लाय केला. म्हणजे त्याच्याच स्टाईलमध्ये ती मांजर चहा पिते असं मला त्या ठिकाणी दाखवायचं होतं. आणि हे सगळं जे मी केलं याला म्हणतात मोशन कंट्रोल व्हिडिओ. आता ही मोशन कंट्रोल व्हिडिओ कशी तयार करायची स्टेप बाय स्टेप आजच्या या सेशनमध्ये आपण बघतो आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडली तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या, म्हणजे अशा नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघता येऊ शकतात. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक गुड न्यूज या ठिकाणी देतो. आपल्या कोडिंग कट्टाच्या माध्यमातून आपण एआयचा एक मास्टर कोर्स सुरू केलेला आहे. त्याच्यात 2 बॅचेस जवळपास आता पूर्ण झालेल्या आहेत. सेकंड बॅच आता पूर्णत्वावर आहे. आणि तिसरी बॅच आपण 1 मे पासून त्याची सुरू करतो आहोत. हा जो कोर्स आहे याला आपण आपल्या कोडिंग कट्टाच्या व्ह्युअर्ससाठी 50% डिस्काउंट देतो आहोत. ऍक्च्युअल कोर्सची फी 10,000 रुपये असते. आणि आपल्या कोडिंग कट्टाचे जे सबस्क्रायबर आहेत त्यांना आपण फक्त 5,000 रुपयामध्ये हा कोर्स देतो. या कोर्समध्ये आपण अगदी जनरेटिव्ह एआय पासून तर एआय ऑटोमेशन पर्यंत अनेक गोष्टी त्याच्यामध्ये शिकवतो. जसं की तुम्ही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कंटेंट्स कसे जनरेट करायचे, जनरेशन ऑफ इमेजेस, व्हिडिओज, वेबसाईट कशा तयार करायच्या, ब्लॉगिंग त्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत, व्हिडिओ ऍड्स कशा तयार करायच्या, त्याचबरोबर व्हिडिओ एडिटिंग कसं करायचं. तुम्ही युट्यूबसाठी जर समजा शिकत असाल एआय, तर युट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी एआयचा उपयोग कसा करायचा. एवढंच नाही तर आपण अगदी ब्लॉग्समध्ये सुद्धा ऑटोमॅटिक ब्लॉग पोस्ट वगैरे कशा लिहून घ्यायच्या हे देखील या कोर्समध्ये शिकत असतो. याच्या पलीकडे आपण याच्यामध्ये एजंटिक एआयचा एक मोठा पार्ट या ठिकाणी ऍड केलेला आहे. एआय ऑटोमेशन सध्या सगळीकडे आपल्याला दिसतंय. प्रत्येक क्षेत्रामध्ये एआयचा उपयोग आपल्याला होताना दिसतोय. आणि मग आपणही एआय ऑटोमेशन कसं करायचं, मग त्याच्यामध्ये N8N असेल, मेक.com असेल, हे प्लॅटफॉर्म्स कसे यूज करायचे, त्याच्यावर रिअल लाईफ प्रोजेक्ट्स कसे करायचे हे देखील आपण या कोर्समध्ये शिकत आहोत. म्हणजे हा एक मास्टर कोर्स आहे. याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी ए टू झेड असं म्हणू शकतो आपण. एआयचा A to Z अभ्यास तुम्हाला या कोर्समध्ये करता येतो. आतापर्यंतच्या दोघं बॅचेस मधले माझे जे म्हणजे स्टुडंट्स आहेत त्यांचं 100% सॅटिस्फॅक्शन आहे. आणि ते सगळे लोक पुन्हा दुसरा कोर्स तुम्ही सुरू करा सर, आणि आम्ही त्याच्यासाठी एनरोल होऊ म्हणून आग्रह देखील करता आहेत. म्हणजे 100% सॅटिस्फॅक्शन ही त्या कोर्सची सगळ्यात मोठी खासियत आहे. आणि अल्प फी मध्ये A to Z एआय तुम्हाला शिकायला मिळतंय. एआय ही काळाची गरज आहे हे तुम्हाला सगळ्यांनाच लक्षात आलंय. आणि तुम्हालाही इंटरेस्ट असेल तर मग तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याच्या रजिस्ट्रेशनची लिंक देतोय. तुम्ही त्याला क्लिक करून रजिस्टर करून घ्या. किंवा हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, या नंबरवर तुम्ही मला पर्सनल मेसेज करा. त्या कोर्सचा डिटेल तुम्ही माझ्याकडून मागवा आणि नक्की कोर्स जॉईन करून घ्या. ही सुवर्ण संधी तुम्ही सोडू नका. 1 मे पासून त्याची बॅच सुरू होते. चला आता आपण आपली व्हिडिओ सुरू करूया. ओके, तर आता मोशन ग्राफिक्स व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला 2 गोष्टींची गरज असते. एक आपल्याकडे इमेज हवी आहे की ज्याच्यावर आपल्याला ती मोशन अप्लाय करायची आहे. आणि एक व्हिडिओ आहे हवी आहे, जी व्हिडिओ ऍक्च्युअल मोशन दाखवणारी असेल. म्हणजे आजकाल आपण असं बघतो की एक लहान मुलगा आहे अतिशय छोटा, जो अगदी धड उभा राहू शकणार नाही, आणि तो एखाद्या हिंदी गाण्यावर खूप सुंदर डान्स करतोय. पण आश्चर्यचकित होतो हे कसं शक्य आहे. पण मग हे कसं केलं जातं, तर याच्यामध्ये त्या मुलाचा फोटो आहे आणि ऍक्च्युअल डान्स करणारा कोणीतरी मोठा व्यक्ती आहे, त्याचा व्हिडिओ आहे. मग तो व्हिडिओ त्या इमेजवर अप्लाय करून असं दाखवलं जातं की तो लहान मुलगा जो आहे तो सुंदर डान्स करतोय. ठीक आहे.
जसं की आता तुम्ही ही एक छोटीशी व्हिडिओ बघा. त्यामध्ये ही मांजर आहे आणि ही चहा पिते. किती स्टाईल मध्ये चहा पिते बघा. आणि अशी व्हिडिओ आपल्याला तयार करायची. मग आता याच्यामध्ये मी काय केलं बघा, याच्यासाठी आपल्याला एक इमेज आणि एक व्हिडिओ पाहिजे आहे. तर मी ती चॅट जीपीटी कडून त्याच्यासाठी प्रॉम्प्ट लिहून घेतले. बघा मी सुरुवात अशी केली, मी चॅट जीपीटी सुरू केलं आणि चॅट जीपीटीला मी विचारलं, आय वॉन्ट टू क्रिएट व्हिडिओ युझिंग क्लिंग मोशन कंट्रोल व्हिडिओ. गिव्ह मी प्रॉम्प्ट्स फॉर जनरेट वन इमेज, वन व्हिडिओ यूज ॲज अ इनपुट टू AI मॉडेल फॉर जनरेट मोशन कंट्रोल व्हिडिओ. इट शुड बी लुकिंग फनी. ठीक आहे, फनी असली पाहिजे. मग त्याने मला या ठिकाणी बघा त्याचा पूर्ण प्लॅन सांगितला. इमेज प्रॉम्प्ट तो मला देतोय, ज्याच्याने एक बेस फ्रेम तुम्ही तयार करणार, म्हणजे एक इमेज तयार होईल. व्हिडिओ प्रॉम्प्ट तो मला देतो, ज्याच्याने एक मोशन रेफरन्स व्हिडिओ तो तयार करून देऊ शकतो त्या प्रॉम्प्टने. आणि मग फायनल मोशन कंट्रोल प्रॉम्प्ट आपण त्याला द्यायचा आणि तो आपल्याला ती व्हिडिओ तयार करून देईल. मग मी काय केलं बघा, मी हा प्रॉम्प्ट जो त्याने मला दिला, इमेज प्रॉम्प्ट, त्याने दिला की एक फनी सीन आहे, त्याच्यामध्ये एक मांजर आहे आणि ती चहा पिते. ठीक आहे, सन ग्लास वगैरे वेअर केलेला. मग मी हा प्रॉम्प्ट कॉपी केला आणि मी तो प्रॉम्प्ट सरळ चॅट जीपीटीलाच देऊन टाकला. बघा मी चॅट जीपीटीला प्रॉम्प्ट दिला, तो सेम प्रॉम्प्ट मी इथे पेस्ट केला. चॅट जीपीटीनेच मला एक सुंदर ही मांजरीचं चित्र तयार करून दिलं आणि मग मी याला इथून काय केलं, डाउनलोड करून घेतलं. ठीक आहे, म्हणजे माझं इमेजचं काम या ठिकाणी कंप्लीट झालं. आणि आता मला एक व्हिडिओ हवी होती सेम याच पद्धतीची. मग मी काय केलं बघा, इथे त्याने मला एक व्हिडिओ प्रॉम्प्ट दिलाय बघा या ठिकाणी. हा व्हिडिओ प्रॉम्प्ट मला चॅट जीपीटीने दिला होता. मी तो सेम व्हिडिओ प्रॉम्प्ट या ठिकाणी कॉपी केला आणि मी गेलो जेमिनीकडे आणि गुगल जेमिनीमध्ये तो प्रॉम्प्ट मी या ठिकाणी टाकला आणि गुगल जेमिनीला मी सांगितलं मला व्हिडिओ बनवून दे आणि गुगल जेमिनीने मला ही व्हिडिओ तयार करून दिली. बघा ही व्हिडिओ, तो माणूस चहा पितोय, तो असा डाव्या बाजूला वळून बघतोय. की आता आपल्याला काय करायचं बघा, ही जी या माणसाची स्टाईल आहे ती आपल्याला या मांजरावर अप्लाय करायची आहे. म्हणजे हे मांजर त्या स्टाईलमध्ये चहा पिला पाहिजे. ठीक आहे, मग हे सगळं करण्यासाठी आपल्याला एक टूल लागणार आहे, म्हणजे मोशन ग्राफिक्स व्हिडिओ आपल्याला बनवायचे आहे. त्यासाठी एका टूलची आपल्याला गरज आहे आणि त्या टूलचं नाव आहे या ठिकाणी वेवी. हे बघा, इथे एक टूल आहे वेवी AI फ्री, असं तुम्ही सर्च करा आणि ही पहिलीच लिंक तुम्हाला दिसते बघा या ठिकाणी, wavefigma.com. या लिंकवर तुम्ही क्लिक करा. मग तुम्हाला हे टूल दिसतंय. या टूलवर तुम्ही फर्स्ट टाइम जेव्हा साइन इन करतात त्यावेळेला तुम्हाला 150 क्रेडिट या ठिकाणी मिळतात आणि मग एक व्हिडिओ बनवायला 50 क्रेडिट आपल्याला लागतात आणि मग त्या 150 क्रेडिटचा उपयोग करून तुम्ही 3 व्हिडिओ बनवू शकतात. मग आता तुम्ही हे सुरू कसं करायचं बघा, इथे तुम्ही स्टार्ट नाऊ वर क्लिक करा आणि तुमच्या गुगल अकाउंट थ्रू तुम्ही साइन इन करून घ्या. ठीक आहे, आता मी इथे गुगल अकाउंट थ्रू साइन इन केलेलं आहे आणि इथे आलो. आता या ठिकाणी बघा तुम्ही ऍप्सवर क्लिक करा. सॉरी, इथे क्रिएट न्यू फाईल या ठिकाणी सिलेक्ट करायचं तुम्हाला. क्रिएट न्यू फाईलला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे साईडला खूप सारे ऍप्स दिसतील बघा, आता टूल्स दिसतील. आणि ठीक आहे, आता याच्या मी इथे स्किप नाऊ करतो आणि इकडे बघा या साईडला तुम्हाला खूप सारे टूल्स दिसत आहेत. याच्यामध्ये बघा व्हिडिओ मॉडेल, इमेज मॉडेल असे तुम्हाला दिसतात. मला व्हिडिओ मॉडेल मध्ये जायचंय. इथे क्लिक केल्यावर खूप सारे व्हिडिओ मॉडेल्स तुम्हाला इकडे दिसतील बघा. अगदी सिडेन्स 2.0, सिडेन्स 2.0 रेफरन्स खूप सारे आहे, ग्रॉक वगैरे सगळे. जेवढे टॉप व्हिडिओ मॉडेल आहे ते सगळे इथे दिसतात. याच्यातला आपल्याला क्लिंग मोशन कंट्रोल हा ऑप्शन या ठिकाणी घ्यायचा आहे. तुम्ही स्क्रोल करून पुढे जा आणि हा ऑप्शन आहे बघा, क्लिंग मोशन कंट्रोल. हे मॉड्यूल तुम्ही असं ड्रॅग करून इथे ठेवून द्या, इथे असं ड्रॉप करायचं आहे. ठीक आहे, आता हे मॉड्यूल ड्रॉप केल्यानंतर याला तुम्हाला 3 इनपुट द्यायचे आणि एक आउटपुट तो जनरेट करणार आहे. 3 इनपुट काय आहेत बघा, एक इमेज तुम्हाला द्यायची आहे, एक व्हिडिओ द्यायची आहे आणि एक प्रॉम्प्ट द्यायचा आहे. ठीक आहे, मग आता इथे तुम्ही इमेज कशी द्यायची बघा, इथून तुम्ही असा ड्रॉप करा, एक पॉइंटर बाहेर काढा. इथे एक मॉडेलचा तुम्हाला लिस्ट दिसेल, त्याच्यामध्ये तुम्ही इम्पोर्ट ऑप्शन निवडा. इम्पोर्ट मध्ये ती जी इमेज आहे आपल्याकडे, मी याला थोडंसं झूम झूम आउट करून घेतो, म्हणजे हे मॉडेल सेपरेट सेपरेट आपल्याला दाखवता येतील. ठीक आहे, इथे मला इमेज ड्रॉप करता येईल. मी काय करतो बघा, आता इथे क्लिक करतो आणि ती जी मांजरीची इमेज आहे ती मी या ठिकाणी ड्रॉप करून देतो. म्हणजे इमेज आपण त्या मांजरीची इथे देतोय.
दुसरा जो पॉइंटर आहे इथे बघा, आता हा इमेज पॉइंटर झाला, हा दुसरा व्हिडिओ पॉइंटर आहे, तो तुम्ही इथे क्लिक करा. आता पहिले हा इमेज पॉइंटर जो आहे तो तुम्ही याला जोडून घ्या, म्हणजे इनपुट तुम्हाला इथून येणार आहे. ठीक आहे, हे दोघं जोडून दिले. आणि आता व्हिडिओ पॉइंटर साठी तुम्ही इकडे क्लिक करा, या साईडला या आणि इथे परत इम्पोर्टला जा. एक व्हिडिओ तुम्हाला इथे इम्पोर्ट करायची आहे आणि ती जी व्हिडिओ आपण आता गुगल जेमिनी कडून तयार करून घेतली आहे, त्या माणसाची चहा पितानाची, ती मी इथे त्याला देतो आणि हा जो आउटपुट पॉइंटर आहे तो मी याला इथे जोडून देतो. म्हणजे ही स्टाईल चहा पिण्याची या मांजरावर अप्लाय होईल. एक प्रॉम्प्ट आपल्याला द्यायचा आहे. चॅट जीपीटीने मला प्रॉम्प्ट देखील लिहून दिलेला आहे बघा या ठिकाणी. मी चॅट जीपीटी कडे जातो, हे बघा इथे. चॅट जीपीटीने मला इमेज साठी प्रॉम्प्ट दिला होता, व्हिडिओसाठी दिला होता. क्लिक मोशन कंट्रोल प्रॉम्प्ट पण त्यांनी दिलाय बघा. हा प्रॉम्प्ट इथून कॉपी करून घ्या आणि तो प्रॉम्प्ट इथे द्यायचा आहे. इथे तुम्ही प्रॉम्प्ट साठी परत असा पॉइंटर वरती काढा, इथे प्रॉम्प्ट सिलेक्ट करा आणि या ठिकाणी हा प्रॉम्प्ट जो आहे तो रिप्लेस करून टाका. तो प्रॉम्प्ट मी इथे पेस्ट करून दिला बघा. आणि आता प्रॉम्प्ट जो आहे तो इथे तुम्ही या पॉइंटरला जोडून द्या. हा प्रॉम्प्ट इकडे जोडला गेला. म्हणजे तुम्ही 3 इनपुट या ठिकाणी देताय बघा. पहिला इनपुट आहे तुमचा इमेज, दुसरा इनपुट आहे व्हिडिओ आणि तिसरा इनपुट आहे तुमचा प्रॉम्प्ट. आणि आता इथे तुम्हाला त्याचा रिझल्ट जनरेट करण्यासाठी हे मी प्रॉपर या ठिकाणी अरेंज करून घेतो. हे थोडे मागे घेतो, इकडे ड्रॅग आणि ड्रॉप करता येतं, सोपं आहे. आणि हा व्हिडिओ कंट्रोल थोडा मागे घेतो. ठीक आहे, आणि इथून मला एक आउटपुट मिळणार आहे. मी आउटपुटसाठी इथे एक्सपोर्ट मॉडेल या ठिकाणी जनरेट करतो. ते आउटपुट मधून असं बाहेर जा, इथे एक्सपोर्ट म्हणजे त्याची व्हिडिओ जी जनरेट होईल ती इथे एक्सपोर्ट होईल. बस झालं, आता काहीच करायचं नाहीये. आता इथे तुम्हाला हे बटन दिसतंय, पण त्याच्या आधी तुम्हाला इथे टूल्स सेट करायचे आहेत. टास्क मध्ये जायचंय, या ठिकाणी बघा. आता जे क्रेडिट्स आपल्याकडे आहेत ते जवळपास आपले 100 क्रेडिट अजून बाकी आहेत. ठीक आहे, आणि 100 क्रेडिट जे आहे ते आपल्याला इथे यूज करायचे. मग आता इथे मॉडेल जर तुम्ही प्रो ठेवलं आणि V3.0 घेतला तर तुम्हाला 200 क्रेडिट लागतील. मी इथे स्टँडर्ड ऑप्शन जो आहे तो घेतो, हा स्टँडर्ड घेतला आणि मॉडेल जे आहे ते मी या ठिकाणी घेतो 2.6. मग 50 क्रेडिट लागतील आणि रन, मग याला रन करतो. आता बघा इथे मी इथे रन मॉडेलला क्लिक करतो आणि आता आपलं आउटपुट जनरेट व्हायला सुरुवात होऊन जाईल. आणि बघा आपली फायनल व्हिडिओ तयार झालेली आहे. आपण त्याला प्ले करून बघूया तिथे. आणि आता ही जी व्हिडिओ आहे ही एक्सपोर्ट करून आपल्याला ती फायनल आपल्या फोल्डरमध्ये डाउनलोड करून घ्यायची. तिथे एक्सपोर्टला क्लिक करा आणि तो तुम्हाला फोल्डर विचारेल कुठे सेव्ह करायचे. तुमचा एक फोल्डर तुम्ही त्याला द्या आणि त्या ठिकाणी सेव्ह करून द्या. ओके, आणि याला तुम्ही सेव्ह करून घ्या. तुमच्या एका फोल्डरमध्ये ती फाईल सेव्ह होऊन जाईल. फायनल व्हिडिओ तुमची अशा पद्धतीने तयार होऊन जाते. तर अशा पद्धतीने एआयच्या मदतीने मोशन कंट्रोल व्हिडिओ कशी तयार करायची हे आपण या ठिकाणी बघितलं. तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि पुन्हा आपण भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.